Good morning friends, Suprabhat. Welcome back to SM Academy online YouTube channel, platform of learning language and literature. विद्यार्थी मित्रांनो, आपण TYBAच्या AEC या भागामध्ये सविस्तर पद्धतीने मागच्या वेळेला व्हॉट इज टू मेक अ डायलॉग्स और डिफरंट प्लॅटफॉर्म्स, कशा पद्धतीने डायलॉग इज अ स्किल हे शिकलो. त्याच्यात आपण एक दोन एक्झाम्पल पण शिकलो, डायलॉग विथ अ फेरीवाला अँड डायलॉग विथ अ बुक सेलर. नाव that topic is over and it's a time to turn to the next topic. What is the next topic? Nowadays very important part or part of interview, that is or selection process, is a group discussion. आजकालच्या ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये ग्रुप डिस्कशन, ग्रुप म्हणजे गट, डिस्कशन म्हणजे चर्चा. गट चर्चा हा एक नवीन प्रकारचा विशेषतः 10-20 वर्षामध्ये एक सिलेक्शनसाठीचा एक पॅरामीटर उदयाला आलेला आहे. इट इज अ पॅरामीटर फॉर अ सिलेक्शन बिकॉज इन अ ग्रुप डिस्कशन इट इज व्हेरी इझी फॉर द examiners to select the right person based on his argumentative power, his interpretative power. संबंधित व्यक्तीची आर्ग्युमेंटिव्ह तर्कक्षमता कशी आहे, त्याची इंटरप्रेटिव्ह कशी आहे, त्याची अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी कशी आहे, आकलन क्षमता कशी आहे, हे समजून घेण्यासाठी ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. म्हणून आपण आजच्या या लेक्चरमध्ये शिकणार आहोत ग्रुप डिस्कशन, ग्रुप डायनामिक्स. डायनामिक्स म्हणजे स्थित्यंतरता, हाऊ द पीपल चेंजेस देअर बिहेवियर अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, इट इज कॉल्ड अ डायनामिक्स. पर्पज अँड टिप्स फॉर प्रिपरेशन. तर ग्रुप डिस्कशनसाठी आणि ग्रुप डायनामिक्ससाठी कोणत्या कोणत्या टिप्स आहेत, काय हेतू आहेत, हे आपण आजच्या व्याख्यानामध्ये शिकणार आहोत. पहा, group discussion has now become important tool of various private and government institutions since last 1 or 2 decades. Okay, 2 decades. गेल्या 1-2 डिकेडपासून ग्रुप डिस्कशन हा जो आहे ना, हा बऱ्याचशा इन्स्टिट्यूशनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो फॉर द सिलेक्शन, वेदर इट इज अ प्रायव्हेट और वेदर इट इज अ गव्हर्नमेंट. द वर्ड ग्रुप डिस्कशन हॅज बीन फॉर्म बाय कंबायनिंग 2 वर्ड्स. ग्रुप आणि डिस्कशन अशा 2 शब्दांनी मिळून तो जोड शब्द बनलेला आहे. द फर्स्ट ग्रुप म्हणजे काय, पुटिंग नंबर ऑफ पीपल और थिंग्स टुगेदर. एकापेक्षा जास्त 2, 4, 5, 10 असे लोक एकत्र येणं, दॅट इज अ ग्रुप. अँड कन्सिडर ॲज अ युनिट, आणि त्याला एक युनिट म्हणतात, जसं आपला व्हॉट्सअप ग्रुप राहतो तसा. अँड द सेकंड वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन डिस्क्विटिया. हे पण लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतो की डिस्कशन हा शब्द कुठून आला आहे, कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे. इट इज अ डिस्क्युटिया विच मीन्स टू शेक ऑर स्ट्राईक. त्याचा अर्थ होतो हलवणे किंवा स्ट्राईक करणे. सो डिस्कशन सिम्पली रेफर्स टू एक्झामिन द इश्यू और टॉपिक थ्रूली टू रीच अ कन्क्ल्युजन. सो व्हॉट इज द ग्रुप डिस्कशन? एखादा मुद्दा त्याचं जोरामध्ये चर्निंग करावं, हलवावं, मंथन करावं, आणि त्याच्यातनं जसं समुद्र मंथनातनं चर्निंग करून हे सगळं चांगले चांगले नवरत्न बाहेर आले, तसे एखाद्या मुद्द्यावर अनेकांच्या माध्यमातून चर्चा करून त्याच्यातले चांगले मुद्दे बाहेर आणणं, दॅट इज अ ग्रुप डिस्कशन. सो कलेक्टिवली इट इज कॉल्ड ग्रुप डिस्कशन, त्याला ग्रुप डिस्कशन म्हणतात. विच मीन्स टू शेअर अँड एक्सचेंज द आयडियाज बाय द कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेट इन GD ऑन अ स्पेसिफिक सब्जेक्ट. त्याचा मूळ हेतूच असा असतो की त्या ग्रुप डिस्कशनमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा. कुणीही तिथं डम अँड डीप राहू नये. डम म्हणजे काय, मुक्का, डीप म्हणजे बैरा. कुणी तिथं मुक्का बैरं राहू नये. एव्हरी मेंबर हू इज अ पार्ट ऑफ अ ग्रुप शाल प्ले द ॲक्टिव्ह रोल इन ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशनमधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओरल कम्युनिकेशन इज यूज ॲट फॉर्मल ॲज वेल ॲज इन्फॉर्मल लेवल्स ऑफ लाईफ. हे आपण प्रिव्हियस पण शिकलो आहोत की दॅट ओरल कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर फॉर्मल ॲज वेल ॲज इन्फॉर्मल लाईफ. बाय द सेम वे GD इज ऑल्सो यूज अँड ॲप्रिशिएट ॲट बोथ लेवल्स. जसं ओरल कम्युनिकेशनमधले अनेक प्रकार आपण शिकलो, तसं GD कुठेही तुम्हाला चर्चा करायची असेल, तुमची इम्प्रेशन, तुमचं वाचन मनन लोकांपर्यंत पोचवायचं असेल, तर यू मस्ट बी ॲन ॲक्टिव्ह मेंबर इन ग्रुप डिस्कशन. ओके. ॲट इन्फॉर्मल लेवल्स ऑफ रुटीन लाईफ ऑफ कॉमन मॅन, GD इज ॲज इम्पॉर्टंट ॲज इट इज अ प्रोफेशनल लेवल. GD हे फक्त काही प्रोफेशनल लेवललाच वापरलं जातं असंच नाही. एखादा राजकीय मुद्दा असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, अजून कोणता प्रकार, विविध
वेगळा मुद्दा असेल, त्या मुद्द्यावरती 2-4 माणसं एकत्र आलं की चर्चेला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये जो चांगल्या पद्धतीने आपले वस्तुस्थितीजन्य पुराव्यासह मांडतो, ही इज अ इफेक्टिव्ह ग्रुप लीडर. इन डे टू डे लाईफ ऑल्सो द टिप्स अँड स्किल्स ऑफ GD आर व्हेरी युजफुल. आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपल्याला कुठं ना कुठं ग्रुप डिस्कशन करावंच लागतं. वन टू पुट हिज ऑर हर इम्प्रेशन ऑन द सोसायटी अराउंड देम. आपलं समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये जर एक चांगला प्रभाव दाखवायचा असेल, यू मस्ट बी अ गुड कम्युनिकेटर. यू मस्ट मेक अ नाईस आर्ग्युमेंट विथ अ कॉन्क्रीट अँड व्हॅलिड प्रूफ्स, नुसतं सुपरफिशियल नाही. बट मोस्टली इन मॉडर्न एरेना we think about GD at professional stages of academic, business and administrative space. पण आजच्या आधुनिक युगामध्ये ॲरेना म्हणजे कार्यक्षेत्र, GD हे अकॅडमिक, बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्पेअर्स म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये वापरलं जातं. In the campus of professional institutions, the method of group discussion is used by the companies and organization. कंपनी आणि ऑर्गनायझेशन आजकाल ग्रुप डिस्कशन हे आयोजित करतातच व्यावसायिक ठिकाणी सिलेक्शनसाठी. कशासाठी? टू चेक वेदर द कॅन्डिडेट ऑर ॲप्लिकंट्स फॉर अ जॉब हॅव सर्टन पर्सनॅलिटी ऑर स्किल्स. त्या कॅन्डिडेटकडे त्यांना जे अपेक्षित आहे, त्या कंपनीला, त्या मालकाला, त्या सिलेक्शन करणाऱ्या लोकांना ते स्किल त्या कॅन्डिडेटकडे आहे का नाही, तो इतरांपेक्षा बेस्ट कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी ग्रुप डिस्कशनची एक पॅरामीटर अप्लाय केला जातो. विच आर नेसेसरी फॉर देअर मेंबर ऑर एम्प्लॉईज ऑर नॉट. त्यांच्या मेंबर्सकडे, एम्प्लॉईजकडे हे गोष्ट आहे का नाही, हे जाणून घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन हे 100% वापरलं जातं. ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स अँड पार्टिसिपेशन. ग्रुप डिस्कशनमध्ये आपला जो परफॉर्मन्स असतो, आपलं जे काही पार्टिसिपेशन असतं, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, नॉट ओनली डम अँड डीप, त्याच्या आधारावर दे आर सिलेक्टेड फॉर द जॉब. Okay, selection is made only basis of your performance in the group discussion. Hence, through career point of view, म्हणून करिअरच्या दृष्टिकोनातनं GD is very important in modern times of professionalism and industrialism. आजकालच्या व्यावसायिक युगामध्ये GD plays a very active and important role because you have to argue on the subject rationally with valid arguments. जोरजोरात बोलणं किंवा तावातावाने बोलणं, दॅट डज नॉट मीन्स अ ग्रुप डिस्कशन. ओके, सो डू यू गेट दिस पॉईंट इन अ ग्रुप डिस्कशन? नाव द सेकंड, व्हॉट इज द ग्रुप डायनामिक? जस्ट सी व्हॉट इज द डायनामिक्स. खरं म्हणजे डायनामिक्स म्हणजे स्थित्यंतर, अभिसरण असा एक मोठा शब्द आहे. बट व्हॉट डू यू मीन बाय ग्रुप डायनामिक्स? डायनामिक्स म्हणजे परिस्थितीनुसार माणसांच्या, समाजातल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये, वर्तणुकीमध्ये झालेला बदल, दॅट इज द डायनामिक्स. अ सोशल सायकोलॉजिस्ट अँड चेंज मॅनेजर एक्सपर्ट कुर्ट लेविन was the first to coin the term group dynamics in the early 1940s. हा ऑब्जेक्टिव्हसाठी प्रश्न येणार म्हणजे येणार, तयारी करून ठेवा. 1940च्या दशकामध्ये कोणी हा शब्द वापरला पहिल्यांदा? कर्ट लेविन. हे नाव लक्षात ठेवा, कर्ट लेविन. ओके, त्यांनी हा पहिल्यांदा शब्द वापरला. ऑब्जेक्टिव्हसाठीचा प्रश्न आहे. ही ऑब्झर्व दॅट, त्यांचं असं लक्षात आलं. काय लक्षात आलं? पीपल टेक डिफरंट रोल्स अँड बिहेवियर्स वाईल वर्किंग इन अ ग्रुप. एखाद्या ग्रुपमध्ये काम करत असताना त्या ग्रुपचे मेंबर्स चेंजेस देअर बिहेवियर बाय सर्टन मीन्स, बाय सर्टन वे, ते आपलं बिहेवियर चेंज करतात. दॅट इज अ ग्रुप डायनामिक्स. द टर्म ग्रुप डायनामिक्स रेफर्स टू द इफेक्ट ऑफ दीज रोल्स. आणि ग्रुप डायनामिक्समध्ये याच गोष्टींचा अभ्यास केला जातो. अँड बिहेवियर ऑन द ग्रुप अँड इट्स मेंबर्स. त्या ग्रुपवर लोकांचं बिहेवियर कसं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला अनुभव येत असेल, ऑन व्हॉट्सअप ग्रुप एखाद्या मेंबरचं बिहेवियर एवढं व्हल्गर असतं, एवढं इरिटेटिंग असतं की तो नको, निघून जा बाबा ग्रुपमधून, असं वाटतं आपल्याला कधी कधी. नकोच तू. पण तो काढता पण येत नाही, काढलं तर त्याला राग येतो. तर असं जे इरिटेटिंग, आणि एखाद्याच्या पोचची आपण वाट पाहत राहतो, कारण एखादा खूप चांगल्या पद्धतीने आर्ग्युमेंट करतो त्या ग्रुपमध्ये. दॅट इज अ ग्रुप डायनामिक्स. इट इज अ सोशल प्रोसेस. ही एक सोशल प्रोसेस आहे थ्रू विच पीपल इन अ ग्रुप इंटरॅक्ट विथ इच अदर. ग्रुपमधले लोक एकमेकांशी इंटरॅक्ट करण्याची ही एक सोशल प्रोसेस आहे. लेटर इट बिगेन टू बी टेकन ॲज द टर्म टू डिस्क्राईब द वे इन विच ग्रुप मेंबर्स इंटरॅक्ट विथ इच अदर. इट ऑल्सो मीन्स द बिहेवियरल पॅटर्न्स अँड ॲटिट्यूड्स ऑफ अ ग्रुप.
द ग्रुप डायनॉमिक्स सजेस्ट द बिहेवियरल पॅटर्न, माणसाचं वर्तणुकीचं पॅटर्न कसं आहे ग्रुपमध्ये हे ते सजेस्ट करतं. एव्हरी ग्रुप हॅज अ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, कारण कोणताही जेव्हा गट बनतो, कोणत्याही कामासाठी बनतो, त्याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं, काहीतरी ध्येय असतं. अँड गोल्स टू अटेन, ते मिळवण्यासाठी. अँड व्हाईल वर्किंग इन अ ग्रुप वन हॅज टू अडॅप्ट टू द चेंजेस टू अटेन द ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स. आणि जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचं जे चेंजेस आहेत, त्या ग्रुपची ध्येय काय आहेत, कशासाठी बनवलेलं आहे, ते आपण अडॅप्ट केलं पाहिजे. अडॅप्ट म्हणजे स्वीकारलं पाहिजे. लेविन्स आयडिया ऑफ ग्रुप डायनामिक्स वॉज लेटर डेव्हलप बाय द डिफरंट मॅनेजमेंट स्कॉलर. पहिल्याने 1940मध्ये कुर्ट लेविनने ही संकल्पना वापरली आणि नंतर ती वेगवेगळ्या पद्धतीने काही लोकांनी डेव्हलप केली. नाऊ इट इज बिईंग टेकन ॲज अ मीन फॉर टीम वर्क. आता ती कशासाठी वापरली जाते? टीम वर्क. सगळं जो गट आहे त्या गटाचं जे काम आहे ते दाखवण्यासाठी. प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रश्नांची उत्तरं. अँड ॲज अ फर्म ऑर ऑर्गनायझेशन टू बी मोर प्रोडक्टिव्ह अँड इनोव्हेटिव्ह. एखादं फर्म म्हणजे काय? एखादी कंपनी किंवा एखादा ग्रुप असेल तो, आणि एखादी ऑर्गनायझेशन असेल, संस्था असेल, ती जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह अँड इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन शोध लावणारी, काहीतरी नवीन गोष्ट शोधून काढणारी, हे कसं आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कन्सेप्टचा वापर केला जातो. It is playing a significant role in a group as every member of group in personal and social life is also member of other subgroup and his her own personality. आणि प्रत्येक मेंबर हा जसा त्या ग्रुपचा भाग असतो तसा तो दुसऱ्या कुठल्या तरी ग्रुपचा पण भाग असतो, म्हणून त्याचं बिहेवियर हे इक्वल राहावं त्याच्यासाठी या टर्मचा वापर केला जातो. हॅन्स एव्हरी मेंबर ऑफ द ग्रुप इन्फ्लुएन्सेस अदर ग्रुप मेंबर्स अँड ग्रुप इन जनरल. देअरफॉर इन अ ग्रुप डिस्कशन एव्हरी मेंबर हॅज अ इक्वल व्हॅल्यू अँड ही इम्प्रेसेस द अदर्स. कुणाला कुणाचं आर्ग्युमेंटिव्ह पॉवर आवडतं, कुणाला कुणाचं रॅशनल पॉवर आवडतं, कुणाला कुणाची शांतपणे पटवून देण्याची शैली आवडते. हे सगळं तो दुसऱ्याला वेगळ्या पद्धतीने प्रभावित करत असतो. Thus, the term group dynamics refers to the behavioral pattern of the members of a group. What is the group dynamic? Is the behavioral pattern of the members of a group. Objective येऊ शकतो तुम्हाला during the interaction and themselves. लोकांमध्ये एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करत असताना त्यांचं बिहेवियरल वर्तणुकीतला बदल हा ग्रुप डायनामिक्समध्ये अभ्यासला जातो. In the context of group discussion, it refers to the interaction among the people who are interacting with each other as a member of a group in a given group setting. It has been observed that when one or two more members are added to a group, initially the behavior of a group changes. एक वैशिष्ट्य आहे की तुमचा एखादा ग्रुप आहे त्याच्यामध्ये जर एखादा दुसरा कोणी ॲड केला ना, लगेच ग्रुपचं बिहेवियर बदल व्हायला लागून जातो. For appropriate functioning of a group, the size and number of members should not exceed to 10. असं म्हटलं जातं की ग्रुप डिस्कशनमध्ये एक चांगल्या पद्धतीने चर्चा होण्यासाठी ग्रुपची साईज ही 10पेक्षा जास्त असायला नको. हा पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. What could be the maximum appropriate size of the group for effective group discussion? It is a 10. Otherwise, there is a great fear that some members may remain passive. आणि जर तुम्ही जास्त भारूड भरतीचा ग्रुप तयार केला तर त्याच्याने काय होतं, काही लोक गुपचूप बसून राहतात, बोलतच नाही. पॅसिव्ह अँड इनॲक्टिव्ह इन अ ग्रुप, ते ग्रुपमध्ये इनॲक्टिव्ह होऊन जातात. इफ द नंबर इज लेस दॅन 5, याचा अर्थ म्हणजे कमी राहिले तर खूप चांगला असं नाही, 5पेक्षा कमी पण नको, 10पेक्षा जास्त पण नको. इट मे लॅक इन डायव्हर्सिटी ऑफ ओपिनियन्स. आणि 5पेक्षा कमी राहिलं तर एखाद्या विषयावर वेगळी वेगळी मतं येणार नाहीत. Knowledge and skills in a group and an individual has to play group role in a group setting. ग्रुप डिस्कशनमध्ये ग्रुपमध्ये प्रत्येक मेंबर हा ॲडमिनच असतो, ग्रुप रोलच प्ले करत असतो. द ग्रुप रोल्स आर डिटरमाइंड अँड इन्फ्लुएन्स बाय डिफरंट ॲस्पेक्ट्स. कोणत्या कोणत्या गोष्टीने ग्रुप डिफर होतं? पर्सनॅलिटी टाईप, ॲटिट्यूड, फॅमिली बॅकग्राऊंड, ब्रिंगिंग म्हणजे तो कसं त्याचं पालनपोषण झालं ते, एज्युकेशन, बिलीफ्स, एक्सपिरियन्सेस, या गोष्टीने ग्रुपमधलं आपलं वातावरण किंवा तिथलं बिहेवियर बदलत असतं. दिस फॅक्टर्स मेक अ पर्सन टू टेक द लीड ऑर इनिशिएटिव्ह अँड ऑफर हिज हर ओपिनियन्स. ह्या गोष्टींचा त्या ग्रुप डिस्कशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल होतो. त्या माणसाचं ॲटिट्यूड कसं आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्याचं पालनपोषण कसं झालं, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचं बिलीफ्स काय आहे, त्याचा अनुभव काय आहे. ओके, बिलीफ्स.
These factors may make a person to take the lead or initiative and offer his or her opinions, thought freely, or to be passive and to be mere observer, or to shout, interrupt and create nuisance, or to argue, to insist upon his views, opinions, thoughts in a group discussion. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कशावर होतो की तो माणूस आहे तो कशा पद्धतीने आपली मतं मोकळेपणाने मांडतो का अडखळत मांडतो, जोरजोरात मांडतो का लोकांना मध्येच इंटरप्ट करतो, ग्रुपमध्ये न्यूसन्स म्हणजे गोंधळ तयार करतो का आर्ग्युमेंट करतो, आपली मतं महत्त्वाची असं मांडतो का दुसऱ्यांचा पण रिस्पेक्ट करतो. हे सगळं डिपेंड असतं या वरच्या सगळ्या गोष्टींवर. तो ग्रुप डिस्कशन प्रोव्हाइड्स अन अपॉर्च्युनिटी टू द ऑब्झर्वर्स, आणि नेमकं ह्याच गोष्टींचं मूल्यमापन ग्रुप ऑब्झर्वर करत राहतो. इव्हॅल्युएट अ पर्सन फ्रॉम हिजर बिहेवियर अँड पार्टिसिपेशन इन अ ग्रुप. जोरजोरात मुद्दे मांडणे, आकारतांडव करणे म्हणजे इफेक्टिव्ह ग्रुप डिस्कशन होत नाही. हेन्स ग्रुप डायनामिक्स नीड्स टू बी लर्न बिफोर पार्टिसिपेटिंग अँड कॉन्ट्रीब्युटिंग इफेक्टिव्हली इन अ ग्रुप डिस्कशन. म्हणून ग्रुपमध्ये ग्रुप डायनामिक्स खूप महत्त्वाचं आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि तेच आपण आता इथं शिकत आहोत. In management, it is believed that group dynamics can be developed through proper and planned training. तर ग्रुप डायनॅमिक्स कशाने डेव्हलप होऊ शकतं? इफ यू आर प्रॉपर अँड प्लॅन ट्रेनिंग. इन अदर वर्ड्स, द ग्रुप डायनॅमिक्स कॅन बी ॲक्वायर्ड बाय अ पर्सन बाय प्लॅन्ड ट्रेनिंग. एक चांगली ट्रेनिंग असली पाहिजे. वी मीन ट्रेनिंग इन हाऊ टू रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड टू द बिहेवियर ऑर पार्टिसिपेशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल इन अ डिझायर्ड डिरेक्शन. म्हणजे काय, एखाद्या वेळेला ग्रुप डिस्कशनमध्ये परिस्थिती आली तर कशा पद्धतीने बिहेवियर करावं, कशा पद्धतीने उत्तर द्यावं, कशा पद्धतीने शांतता असावी, याचं एक ट्रेनिंग असलं पाहिजे. इन अ ग्रुप डिस्कशन द बिहेवियर ऑफ टू टाईप ऑफ पर्सन अफेक्ट द ग्रुप बिहेवियर टू द लार्ज एक्सटेंट. दोन गोष्टींनी ग्रुपमधलं डिस्कशन प्रभावित होऊ शकतं. दोन प्रकारचे अ पर्सन हू डॉमिनेट्स द ग्रुप, ओव्हर ॲक्टिव्ह, भलतं घडीघडी दुसऱ्याला बोलायला संधी न देणं, स्वतःचं घोडं पुढे दामटणं, हे बी काही बरोबर नसतं. आणि दुसरा अ पर्सन हू रिमेन सायलेंट पॅसिव्ह, आणि एवढी मोठी चर्चा चालू आहे ग्रुपमध्ये आणि नुसतं बसून राहणं आणि ऐकणं, हे बी काही योग्य नसतं. ट्रेनिंग नीड फॉर बोथ टाईप ऑफ पर्सन्स. ह्या दोघं लोकांना ट्रेनिंगची गरज असते. देर आर डिफरंट फॅक्टर ॲज वेल ॲज दॅट अफेक्ट अपॉन द ग्रुप डायनॅमिक्स. अजून काही विविध प्रकारचे फॅक्टर असतात जे ग्रुप डायनॅमिक्सला अफेक्ट करतात. सम ऑफ दिस फॅक्टर्स आर, कोणत्या कोणत्या कल्चरने ग्रुप डायनॅमिक्स अफेक्ट होतं? कल्चर, माणसाचे संस्कार कसे आहेत, एज, वय कसं आहे, पॉझिटिव्ह चॅनलायझेशन ऑफ द डायव्हर्सिफाईड ग्रुप, ही रेस, त्याचं जेंडर कसं आहे, तो स्त्री आहे का पुरुष आहे, रेस, इथनिसिटी, वंश कसा आहे, रिलिजियस ट्रॅडिशन, धार्मिक श्रद्धा कशा आहेत. फॉर बेटर फंक्शनिंग ऑफ द ग्रुप, पॉझिटिव्ह चॅनलायझेशन ऑफ द डायव्हर्सिफाईड ग्रुप इज इम्पॉर्टंट अँड ग्रुप डायनॅमिक्स प्रूव्ह हेल्पफुल इन दिस रिगार्ड. या गोष्टीसुद्धा ग्रुपच्या डायनॅमिक्समध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. The management of group dynamics can be done by the group from the group to improve the quality of discussion. आणि जर आपल्याकडे चांगल्या पद्धतीने ग्रुप डायनॅमिक्स असेल, कशा पद्धतीने ग्रुप डायनॅमिक्स म्हणजे काय? अ सेट ऑफ रूल्स हाऊ टू बिहेव इन अ ग्रुप. इन शॉर्ट माझी डेफिनेशन. एव्हरी मेंबर ऑफ द ग्रुप शूड अंडरस्टँड हिज ऑर हर रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रुपमधल्या प्रत्येक माणसाने आपलं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे समजून घेतलं पाहिजे. as per his her interest, talent, knowledge, skill, expertise, etc. for better group dynamics and team functioning. The relationship of the group members among themselves is important. आणि म्हणून ग्रुपमध्ये there should be a very pleasant atmosphere, light atmosphere, not a tense. मला विरोध करतो का, तुला खोडून काढतो, no. The group dynamics can be initiated from introducing each other along with their skills or area of specialization. It helps during actual discussion as everyone is aware about the specialization and expertise the member has, hence respect each other views to arrive at a solution. ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये जर स्पेशलाइज असेल, त्याचं विशेष प्रभुत्व असेल, रिस्पेक्ट दॅट. पण याचा अर्थ एखादा माणूस त्या क्षेत्रामध्ये प्रभावी नाही म्हणून त्याचं ऐकायचंच नाही ना आपलंच पुढे ढकलत राहायचं, दॅट इज नॉट अ ग्रुप डायनॅमिक्स. इट ऑल्सो हेल्प्स इन फोकसिंग अँड डिस्कसिंग द टॉपिक्स फ्रॉम मल्टिपल अँगल्स. आणि त्याच्यामुळे काय होतं की इफ यू अलाव अदर्स टू स्पीक, देन द issue that has been taken into a group discussion can be discussed through multiple angles. A different type opinions can be shared.
सेल्फ डिसिप्लिन बिहेवियर इज मस्ट फॉर इफेक्टिव्ह ऑफ अ ग्रुप. ग्रुपमध्ये आपल्याला स्वतःचं सुद्धा एक काहीतरी बिहेवियर असलं पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त. इफ द मेंबर ऑफ द ग्रुप नोटीस दॅट अ पर्टिक्युलर मेंबर इज रेक्टियंट देन ऑदर शुल इलिसिट हिज हर ओपिनियन. एखादा जर समजून घ्या विचार केला ग्रुपमध्ये मी म्हणतो तेच खरं आहे, तर बाकीच्यांनी त्याच्याकडे काही जास्त लक्ष देता कामा नये. फॉर ॲन ideal discussion, every group member should contribute and get involved in a discussion to arrive at a certain conclusion. खरं म्हणजे ग्रुप डिस्कशनमधला बेसिक पॉईंट असा आहे, जेवढेही लोक ग्रुपचे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे, इक्वली आपलं मत मांडलं पाहिजे. इफ अ ग्रुप मेंबर dominates the discussion or keeps on speaking, then other member should stop him her politely. एखादा जर घडीघडी जर स्वतःचंच मत मांडत असेल, दुसऱ्यांना संधी दिलीच नसेल, तर कुणीतरी त्याला विनम्रपणे सांगितलं पाहिजे, प्लीज अलो अदर्स, दुसऱ्यांना पण संधी द्या. टू पुट हिज हर व्ह्यूज इन अ ग्रुप, दुसऱ्यांना पण आपला मांडू द्या. इफ सच नॉर्म्स आर नॉट फॉलोड इन ग्रुप डिस्कशन, देन टू अटेन कॉमन कन्सेस इज इम्पॉसिबल. आणि या साध्या गोष्टी जर ग्रुप डिस्कशनमध्ये पाहिल्या नाहीत, तर ते ग्रुप डिस्कशन एका चांगल्या प्रभावशाली किंवा काहीतरी योग्य अशा कन्क्ल्युजनपर्यंत येऊ शकत नाही. सो डिअर फ्रेंड्स, ग्रुप डायनामिक्स म्हणजे इट इज अ मॅनर्स अँड पॅटर्न्स हाऊ टू बिलीव्ह इन अ ग्रुप. सो आय थिंक दॅट तुम्हाला थोडक्यामध्ये चांगल्या पद्धतीने व्हॉट इज अ ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप डायनामिक्स हे लक्षात आलं असेल. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्रुप डिस्कशनचे पर्पज काय असतात आणि व्हॉट आर द स्टेजेस ऑफ ग्रुप डिस्कशन हे शिकूया. सो थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दी ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर अँड बी इन टच विथ मी. आणि माझ्याशी संपर्कात राहा आपले पुढचे सगळे नियमित लेक्चरपणे पाहण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.